रवींद्र चव्हाणांवर शिवसेना आमदार नाराज असल्याचं सूत्रांकडून कळतंय। शिवसेना पक्षश्रेष्ठींवरील टीका त्यांना मान्य नाहीये। भाजपकडून सत्तेचा वापर करत फोडाफोडी होती आहे असा आरोप आहे, अशी नाराजी आहे आणि शिवसेनेच्या आमदारांनी शिंदेंकडे या संदर्भातली तक्रार केल्याची माहिती सूत्रांकडून कळते। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची खरं तर काल एक महत्त्वाची बैठक झाली आणि बंद दारात झालेल्या या चर्चेनंतर सुद्धा नाराजीचा असाच हा सूर असल्याचं कळतंय। सिंधुदुर्ग, मालवण, रायगड, जळगाव, अंबरनाथ, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, पालघर इथं अजूनही ऑपरेशन लोटस सुरूच आहे, अशी आमदारांनी तक्रार शिंदेंकडे केली असल्याचं कळतंय। तर एकंदरीतच सध्या जागा वाटपाची रणनीती जरी ठरत असली तरी देखील शिवसेना आणि भाजपमध्ये एक प्रकारची आणि विशेषतः शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नेत्यांमध्ये एक नाराजी असल्याचं कळतंय आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याबरोबर जोडले गेले थेट नागपूरमधून। ओम, दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत, एकतर शिवसेना आणि भाजपमध्ये मुंबई महापालिकेसाठी जागा वाटपाचं सूत्र ठरते, त्याची रणनीती ठरतीये आणि अधिवेशनानंतर हा मुहूर्त असणार आहे। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, काल चर्चा झाली दोन मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये आणि तरी सुद्धा शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये एक प्रकारे भाजपबद्दल नाराजीचा सूर दिसतोय, काय नेमके तपशील? अनुपमा, महायुती निवडणुकीसाठी तयारी करते हे खरं तर स्पष्ट होते। काल महत्त्वाच्या दोन बैठका पार पडल्या। एक महत्त्वाची बैठक ती म्हणजे भाजपच्या महत्त्वाच्या प्रमुख आणि शीर्षस्थ काही नेत्यांची एक बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली। दुसऱ्या बाजूला महायुतीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या 4 ते 5 नेत्यांची एक महत्त्वाची बैठक काल साधारणपणे 3 ते 4 तासाची ही अतिशय महत्त्वाची मॅरेथॉन बैठक काल पार पडली। दुसऱ्या बाजूला जो उल्लेख तुम्ही आत्ता केलात की शिवसेनेच्या आमदारांची काही नाराजी या प्रमाणामध्ये जाणवते, कारण त्या पद्धतीचा संघर्ष सुद्धा या निवडणुकीच्या काळामध्ये नगरपालिकेच्या झाला होता आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना विरुद्ध रवींद्र चव्हाण हा एक मोठा आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झाला होता। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सगळ्यात आधी जे आपण मुद्दा उपस्थित केला तो म्हणजे मुंबई महापालिकेच्या जागा वाटपाचा। जी महत्त्वाची माहिती आपल्याला मिळाली त्यानुसार विधिमंडळ अधिवेशनाच्या नंतर, अधिवेशन समाप्तीच्या नंतर मुंबईमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीच्या संदर्भातलं जे जागा वाटप आहे त्याची चर्चा होईल। भाजपचे 2 आणि शिवसेनेचे 2 असे एकूण 4 नेते यावेळेला या वाटाघाटी करतील, चर्चा करतील आणि जागा वाटपाचं सूत्र जे असेल ते फॉर्म्युल्याच्या स्वरूपात अंतिम करतील, कारण खूप कमी दिवस आता भाजपच्या आणि एकंदर महायुतीच्या हातामध्ये उरलेले आहेत। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्थानिक पातळीवरती कशा पद्धतीने निवडणुका लढल्या जाव्यात या संदर्भात एक महत्त्वाची सुद्धा बैठक काल पार पडली। त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि भाजपचे बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण असे 4 नेते उपस्थित होते। नगरपालिका निवडणुकीमध्ये जे वाद झाले ते वाद कुठल्याही परिस्थितीमध्ये महापालिका निवडणुकीत होऊ नये याची काळजी घ्यावी या प्रकारच्या सूचना देण्यात आल्या। त्यासोबतच काही ठिकाणी ज्या युत्या झाल्या होत्या, आता कणकवलीमध्ये एक युती झाली होती, त्या ठिकाणी भाजप विरुद्ध इतर सर्व पक्ष होते, अशा प्रकारच्या युत्या टाळल्या जाव्यात जेणेकरून मित्रपक्षांमध्ये कुठलाही वादविवाद होणार नाही या संदर्भात काळजी घेण्यात यावी अशा प्रकारच्या सूचना दोन्ही पक्षांच्या नेत्यांना, वरिष्ठ नेत्यांकडून दिल्या जाणार आहेत आणि याची सुद्धा चर्चा कालच्या बैठकीमध्ये झालेली आहे। त्यामुळे एकंदर जर आपण पाहायला गेलं तर महायुतीकडनं या निवडणुकीच्या रणनीतीसाठी आणि तयारीसाठी एक पाऊल टाकलं गेले। आता अंतिमतः जागा वाटपाचा फॉर्म्युला आणि इतर ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या लवकरच विधिमंडळ अधिवेशनाच्या समाप्तीनंतर होतील, परंतु जी कटुता नगरपालिका निवडणुकीमुळे आली ती कशा पद्धतीने दूर केली जाते आणि विशेषत्वाने रवींद्र चव्हाणांच्या वरती जो काही नाराजीचा सूर शिवसेनेच्या काही आमदारांनी व्यक्त केलाय तो कशा पद्धतीने भाजप शांत करते आणि महापालिकेत कुठलाही फटका बसून न देता निवडणुका एकत्र पद्धतीने कशा लढल्या जात आहेत यावर आता भाजप, शिवसेना, महायुतीचा फोकस असणार आहे। यात शेवटचा एक मुद्दा म्हणजे मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना हे महायुती म्हणून एकत्र लढणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीमध्ये मुंबईतून बाजूला ठेवलं जाणार आहे, राष्ट्रवादी सोबत लढायचं नाही अशा प्रकारची भूमिका भाजपकडनं स्पष्ट झाली आहे। नवाब मलिक या निवडणुकीमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खरं तर जरी बैठकांमध्ये ठरलेलं असलं तरी ग्राउंडवर ह्याची सगळ्याची अंमलबजावणी कशी होती, कारण महापालिकेच्या जागा वाटपासंदर्भात काही फोडाफोडी होणार का, एकमेकांचा विचार करा असं जरी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं असलं तरी त्यावेळी नेमकं ठरलेलं त्याची अंमलबजावणी होतीये का हे पाहायचंय। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी ओम देशमुख, आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।